तुम्ही आंदोलन करायला सुरू करता, उपोषणाला बसता किंवा आंदोलन करता, त्यावेळेस तुमच्या विरोधात जी आंदोलनं करतायत ते मात्र अधिक सक्रिय होत आहेत. नाही नाही, ते सक्रिय होत आहेत आणि ते म्हणतायत की आमच्या वाट्याचं, आमचं जे आहे ते हिरावून घेतायत तुम्ही, आणि मग आम्ही का स्वस्त बसायचं. शेवटी त्यांचाही मुद्दा बरोबर आहे ना, त्यांच्या वाट्याचं जर तुम्ही जर हिरावून घेत असेल तर त्यांनी का स्वस्त बसावं. मग एक गोष्ट, प्रश्न माझा असा आहे की तुम्ही ज्यावेळेस आंदोलन करता त्याच वेळेस तिकडची आंदोलनं का सुरू होतात, असा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. हे बघा, आंदोलन करणाऱ्याला थोडीफार अक्कल असावं, ते दुसऱ्याला म्हणतात याला अक्कल नाही, त्याला अक्कल नाही. धनगर बांधवांचा काय प्रवाह आहे, ओबीसी बांधवांचा काय प्रवाह आहे हे बघितला पाहिजे. आम्ही तुमच्या आरक्षणातलं 4-5% जर मागितलं, बघा मी काय म्हणतोय, तुमच्या आरक्षणातलं आम्ही जर 4-5% मागितलं तर मग ओबीसीने आम्हाला विरोध करावा की आमचं हात लावायचा नाही आमच्याला, आलं ध्यानात. पण आमच्या जर नोंदी सापडल्या तर तुम्ही कसं म्हणता देऊ नका. आणि गरीब ओबीसींचं म्हणणं आहे, महाराष्ट्रातल्या पूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या ना त्याला दिलं पाहिजे. त्याचं लेकरू आणि आपलं लेकरू काय वेगळं नाही आहे. हां, आपल्यातलं जर 27%ला मागतात का 10-5% मग विरोध करा. त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर आपल्याला 1967ला दिले, आत्ता 40-42 वर्षात, यांचं 200 वर्षापूर्वीचं आरक्षण दिलं पाहिजे. ही प्रवाह आहे, ही गोरगरीब ओबीसींची गावखेड्यातले सत्य नीती, स्वच्छ विचार आहेत त्यांचे. हे नोंदी सापडल्या म्हणल्यावर दिलं पाहिजे. गॅजेट त्यांचं हक्काचं दस्तऐवजी सरकारी दिला पाहिजे, ही भावना आहे. हे उठले सुटले कोणातरी सुपारी घेतात, एकदा धरतात फडणवीसचं दार, फडणवीसला थांबले की निघाले शिंदेच्या कोठ्यात, तिथून हुकले की निघालेच बारामतीला. हे यांचे धंदे आहेत आणि ओबीसीने ओळखलेत. ओबीसीला दुखावलेलं दाखवा, दुखावलेलं दाखवा ओबीसीला. ओबीसीच्या लेकीबाळीला, लेकरा बाळाला दुखावलेलं दाखवा. उलट त्यांच्या लेकीबाळीसाठी मोफत मुलीला शिक्षण करून घेतलंय पठ्ठ्यानी. इतकी नियत खराब नाही आमची. पण नोंदी असून तुम्ही विरोध करणार, तुम्हाला कोण साथ देणार. अरे कोणी साथ नाही देणार. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार सुद्धा ते पण सक्रिय झाले. ते पण म्हणतायत की आमच्या वाट्याचं देऊ देणार नाही. आणि ते केव्हापासून सक्रिय नाही, पहिल्यापासून सक्रिय म्हणून काँग्रेस गेलं, आता बेसरा मुगा लागलाय तिथं. राहुल गांधीचं नाव खराब करायला पक्की सुपारी घेतली त्यांनी, पक्की सुपारी घेतली आणि ती बी सरकारकडूनच घेतली. हा, सरकारकडूनच घेतली रे. तो हा तू म्हणतो यांजवळ का प्रमाणपत्र आहेत मराठ्याजवळ, नेत्याजवळ, तुमच्या ऑफिस जवळ नाहीत काय? आमच्या का बोकाटी बसते का? तो हा, तुमच्या नाहीत काय? म्हणलो मराठी कवा ओबीसी जवळ कमून प्रमाणपत्र आहेत नेत्याजवळ म्हणलो. अरे नेत चांगली आमची, तुमच्या नेत्याविषयी पण आणि तुमच्या गोरगरीब लेकराविषयी पण तुमची नियत खराब आहे. म्हणून तुम्ही मराठ्याच्या नेत्याकडे म्हणता, कुठं मराठ्याकडे म्हणता. आता बहुत मराठ्याला देऊ नका म्हणून विरोध करीत होता, आता नेत्याकडे म्हणतो. तुमच्या नाहीत का नेत्याकडे? म्हणलो का आम्ही कधी? मी काय समर्थन नाही करीत. आमच्या लोकांनी काढू बी नाही, उभा बी राहू नये. पण खरं बोलायचं जर ठरलं तर तुमच्या बी नेत्याकडे आहेत. मग मी माझ्या जातीच्या मनातलं दुःख बोलतो म्हणून मराठा समाज एवढ्या ताकदी नाही. मी आतापर्यंत मर्यादित राहिलो, शांततेच्या ओलांडली नाही. पण आता मात्र मी थांबत. आता शेवटचा एक प्रश्न, उद्या सकाळपासून तुम्ही बसणार, निर्धार झालाय? पैशक पैशक म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की उद्या सकाळपासून मी अंतरवालीमध्ये उपोषण करणार. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली सराठी, जालना. तर जरांगेंनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे. सातारा कोल्हापूर गॅझेटवर सरकार GR काढणार आहे. तो GR मी मराठ्यांच्या हातात देणार. मराठे जो काय निर्णय घेतील तो मान्य असेल. मुंबईत आलो तर माघार घेणार नाही, असा मोठा पवित्रा जरांगे पाटलांनी घेतलेला आहे. शिंदे फडणवीसांना जरांगेंनी एक मोठा इशारा दिलाय.